धन्यवाद सर. फुलांचा रंग आपण विसरू शकतो, कधी त्यांचं उमलणंही आपल्याला लक्षात राहत नाही, पण एखाद्या फुलांचा सुगंध जरी आला तरी त्याचं रंगरूप उमलण्यासह डोळ्यांपुढे उभे राहतं. आम्ही आपल्या स्मरणात राहावं म्हणून प्रेमाच्या सुगंधांनी लाभलेला फुलांनी सत्कार करीत आहोत. हा सत्काराचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी आदरणीय अनिल सरांना विनंती करते. सत्कारार्थींनी आपला परिचयही करावा आणि आपलं मनोगतही व्यक्त करावा असे मी त्यांना विनंती करते. तसेच सत्कारार्थींनी सहपरिवार मंचावर यावे ही पण मी त्यांना विनंती करते. मित्र योगेश शनेर गसचे संचालक यांच्याकडून प्रत्येक 10वीच्या 92च्या विद्यार्थ्याला एक पेन आहे आणि आपल्या गुरुजनांना पण आहे, आधी दिलेला आहे. तर सुरुवातीला मी चंद्रशेखरला बोलवतो. चंद्रशेखरने यायचा आपला परिचय द्यायचा आहे. म्हणजे लक्षात येईल लवकर. माझी पत्नी योगिता चंद्रशेखर सोनवणे, मुलगी खुशी चंद्रशेखर सोनवणे. मला 3 मुलं आहेत. मोठी मुलगी रुपाली चंद्रशेखर सोनवणे आता बी फार्मसी करते आरसी पटेलला. लहान जोडे मुलं आहेत, त्याच्यातली एक मुलगी खुशी आलेली आहे. मी डेअरीचं काम पाहतो. काम काहीच महत्त्वाचं नाही आहे, पण माझा संपर्क चांगला आहे गावात. म्हणजे अपेक्षेप्रमाणे काम न मिळालं, पण ज्या कामात आपण समाधान मानलं किंवा मनाने केलं ना ते आपल्याला उंचीवर नेऊन पाठवतं. एवढंच मी बोलतो. आपण आपलं काम करत राहा, कुलदेवतेचं नमन करत राहा आणि समाधानी राहा. निश्चित आपल्याला यश मिळेल, समाधान मिळेल. धन्यवाद. शेखर स्टेजवरच थांबायचंय तू 1 मिनिट. योगेश सत्कार करायचा आहे. मी योगेशला विनंती करतो की त्याने शेखरचा सत्कार करायचा आहे. बोलायचो पण सगळी मेहनत त्याची आहे. जोरदार टाळ्या होत जाऊ दे त्याच्यासाठी. धन्यवाद मित्र. यानंतर पुढच्या विद्यार्थिनी आहेत रेखा सोनवणे. रेखा दिनकर सोनवणे, तुकडी क ची विद्यार्थिनी आणि आताची रेखा वासुदेव सूर्यवंशी. माझं गाव निमडाळ. मी अंगणवाडी सेविका पण होतं त्याच्यामुळे. कुसुंबेकर. माझे गुरुजन, आज मला म्हणजे इथे तुमचे आभार मानायला संधी मिळाली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसं तर मी हाऊसवाईफ आहे, पण जे काही आयुष्य जगण्याचे जे धडे मिळाले आहेत ना ते इथल्या सर्व गुरुजनांकडूनच मिळालेले आहेत. मी संध्या मुरलीधर शिंदे, कुसुंब्याची हे माझं मामांचं गाव आहे आणि आता मी संध्या मनोज पाटील गुजरात अंकलेश्वरला असते. मिस्टर कंपनी दोनवाडेकर गुरुजी. हां त्यांची नाते. थँक्यू. भाऊसाहेबांनी त्यांना सन्मान केलं द्यायचं आहे. पत्नीची व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचा कदाचित परिचय झाला असेल किंवा काहींचा राहिला असेल तर समोर आहे. शाळा म्हटली तर तात्या पहिलीपासून तर 10वीपर्यंत मला मॉनिटरची संधी मिळाली. फक्त 8वीमध्ये मला वाटतं पौर्णिमा आविष्कारला मॉनिटर केलं होतं. म्हणजे एक नेतृत्व गुण हा लहानपणापासून होता. मात्र जसं पहिली तर माझं नाव दाखल झालं आणि सिकंदर नावाचा विद्यार्थी आला आणि त्याने 6ला 6 म्हटलं. मी डायरेक्ट मुख्याध्यापकाकडे कंप्लेंट करायला गेलो की हा मुलगा आला इथं आणि 6ला 6 म्हणतो म्हटलं. तर तेव्हा सर्व माझ्याकडे पाहायला लागला, हा मुलगा कोण आहे बुवा असा की पहिल्या दिवशी येतोय आणि तक्रार करतोय असं. त्याच्यानंतर दुसरीमध्ये पण जिल्हा परिषदमध्ये कधी कधी काही गोष्टी सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत्या, तशातला भाग नाही. एक मुख्याध्यापक होतं की ज्यांची मेडिकल चाचणीची आवश्यकता होती आणि ते आले. गोपाळला तो प्रसंग आठवतो. तो नरेबाईंचा वाचा होता. त्याला म्हटलं तू दादा काय मी दादा, तो म्हणे खेळून घेऊ. लागलो मागे तोपर्यंत मुख्याध्यापक आले आणि त्यांनी त्याला जवळजवळ 15-20 मिनिटं मारलं की त्याचा हात फ्रॅक्चर केला. मी पाहत होतो की आता सुटका होईल तेव्हा होईल. मी डायरेक्ट जीव पळ काढला डायरेक्ट हायस्कूलमध्ये. म्हणजे तेव्हा मला हायस्कूल समजली काय असते. तर तेव्हा त्यांनी म्हटलं तुला काय झालं बरं का. म्हटलं ते शिक्षक खूप मारतायत. मी घाबरून गेलो एकदम त्यांना. तर त्याचे फ्रॅक्चर झालं तेव्हा सर्व माझ्या मॅडम ज्या होत्या तेव्हा मीराबाई होत्या, सुमनबाई होत्या, यांनी एवढं अभिनंदन केलं की समजू शकता तुझ्याकडे आहे, तुझ्याकडून तो शिकण्यासारखा गुण आहे. तसंच ज्यावेळेस तो हायस्कूलमध्ये आलो 8वीमध्ये असंच काही खोडकरमध्ये काही मुलं मुली असं नावं लिहायचे काही सवय असते तर काही तसं लिहिलेलं होतं आणि मी खूप रडलो. मला खूप वाईट वाटलं की असं काहीच नाही, असं काही लिहून टाकलं बुवा असं. तर तेव्हा बागुल सर माझ्या डोळ्यातला असूच थांबत नव्हता आणि बागुल सरांनी मला एक सांगितलं की तू जा म्हणे
आणि तिथं यशवंतराव चव्हाणचे काही वाक्य आहेत की संकट एक संधी असते, त्याला कधी घाबरायचं नाही. संकट किती आले तर त्या संकटाच्या सोबत संधी सुद्धा निर्माण होते. त्या संकटावर आपण आरूढ झाला पाहिजे आणि संकटावर जर आपण स्वार झालो तर आपलं खरं पुरुषत्व हा एक भाग असतो आणि ते आपण केलं पाहिजे. आणि तो जो मला स्वर्गीय बी व्ही बागुल सरांनी जे वाचायला दिलं ते आजपर्यंत लक्षात ठेवलं आणि तिथून पहिले तात्या पुढे कशाला घाबरलो नाही. पुढे एवढे सामने झाले, कदाचित आपल्याला कल्पना नसेल. जस संस्था ही जळगाव जिल्हा नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर आशिया खंडात सगळ्यात मोठी पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेचं नेतृत्व करण्याची एक, जिथं मी 40 विद्यार्थ्यांचं नेतृत्व करायचो, तुमचा विश्वास सार्थ ठरवत आज 40,000 सभासदांच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळते. हे सगळं तुमच्या सगळ्यांचं, तुमचं आणि या गुरुजनांचं जे प्रेम आहे तर त्याची ती एक पावती आहे. आपल्या शिक्षकांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर मी म्हणतो की आखरी शाळा म्हणजे एक विद्यापीठ होतं. इथं कोण कशातच कमी नव्हतं. इथं शिवाजी महाराज, अफजल खान यांचा जो प्रासंगिक दृश्य राहायचं ते समोरासमोर राहायचं. भारत पाकिस्तान युद्ध, भारत चीन युद्ध काय पाहायला भेटलं नाही. सानीने सांगितलं की इंग्लिश मिडियम सारखी शाळा ती सुद्धा करू शकत नाही, एवढे इथं उपक्रम चाललेले आहेत. तात्या मुलं मुली इतकी निरागस होते की 8वीमध्ये मुलं आणि मुली कबड्डी खेळलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं एवढे बंधू भावाची जी भावना होती ती फक्त आपल्या हाते गावामध्ये आहे आणि आज देखील ती आहे. म्हणून एवढ्या संख्येने आज सगळ्यांनी विश्वास ठेवत आज पूर्ण दिवस आमच्यासाठी आणि तुम्ही देखील तेवढंच प्रेम आमच्यावर केलं. म्हणजे आपलं सौभाग्य आहे की सन्माननीय व्यासपीठ म्हणजे ज्यांना फोन केला कोणी नाही म्हटलं नाही. एवढं अण्णांचं वय 90 वर्ष तरी सुद्धा तर विचारताच होय नाही. आणि एकदा असंच झालं, होली आहे गुरामत म्हणून आम्ही गावात बघितलं, म्हटलं शाळेत पण करू. आणि असं महेंद्र आणि सगळ्यांनी ठरवलं करू म्हणे आपण, शिक्षकांचं पण आम्ही सोडलं नाही. आणि ते अण्णासाहेबांना समजलं, म्हणजे कोणी लिहिलंय आता हे सगळे कोणीच तयार आहे ना. आता मला काय वाटलं एवढं सगळ्यांनी मार खाण्यापेक्षा मी खाल्लेला बरं का. मग मी उभा राहून गेलो, म्हटलं मी लिहिलंय. म्हणजे चल म्हणे तू. मला घेतलं ऑफिसमध्ये आणि एवढं मारलं की ते जे मारलंय ते मी आज बी विसरू शकत नाही. ऍक्च्युली सगळ्यांचा वाटा मी एकट्याने घेतला, पण त्याला नेतृत्व म्हणतात. नाही, नेतृत्वासाठी ते करावं लागतं. ते करावं लागतं कारण आपल्याला आपली माणसं सांभाळायची असतात आणि भविष्यात देखील तुमच्याही सुखदुःखामध्ये काही असेल तर तुम्ही आज सतीश आहे, मी आम्ही सोबत शिक्षक समाजामध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहोत. तर एक चांगलं नेतृत्व करण्याची संधी या सगळ्यांमुळे आम्हाला प्राप्त झालेली आहे. भविष्यात देखील तुम्हालाही काही संकट आलं आम्हाला केव्हाही हाक मारा, तुमच्यासोबत आम्ही भाऊ म्हणून कायम सोबत राहू एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. दादासाहेब समाधान सोनवणे यांनी योगेश सन्मान करावा. महेंद्र रमेशराव पवार, 1ली ते 4थी प्राथमिक शिक्षण जे आहे ते आदर्श प्राथमिक शाळा इथेच झालेलं आहे. 5वी पासून तर 10वी पर्यंत मी या शाळेचा विद्यार्थी आहे. 5वी 6वी आणि 7वी क तुकडीमध्ये होतो. 8वी पासून 10वी पर्यंत मी अ तुकडीमध्ये होतो. 11वी 12वी चोपड्याला केलेलं आहे. BSc ॲग्रिकल्चर धुळे आणि MSc ॲग्रिकल्चर कृषी विद्यापीठ राहुरी इथे केलं. आणि एक संधी मिळाली म्हणून स्पर्धा परीक्षेला बसलो आणि वर्ग 2 राजपत्रित अधिकारी म्हणून माझी निवड झाली. आता सध्या मी उपजिल्हाधिकारी संवर्गात आहे आणि मंत्रालयात मंत्री आस्थापनेवर विशेष कार्य अधिकारी आणि खाजगी सचिव म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद. आणि सर्व जे काही यश आहे, आता जास्त मी बोलत नाही, आपण उलट सगळ्यांचा मनोगत याच्यानंतर घेणार आहे. प्रत्येकाला अनलिमिटेड टाइम मिळेल. जे काही यश असेल किंवा ज्या काही पदावर आपण काम करत आहे त्याचं सगळ्यात जास्त श्रेय जातं ते आपल्या गुरुजन मंडळींना. कारण आहे की घरापेक्षा आपण सगळ्यात जास्त कालावधी जो आहे तो आपण शाळेमध्ये व्यतीत करत असतो. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व, आपले विचार, जे काही घडवणूक होते ती फक्त गुरुजनांमुळे होते. माझी पत्नी, आता ॲक्च्युली फॅमिलीला काही आणता आलं नाही मला, पत्नी मृणाल मधुकर शिंदे, कुसुंब्याचं माहेर आहे. मला 2 मुली आहेत. एक मुलगी, मोठी मुलगी जी आहे ती मृगल पवार सिव्हिल इंजिनिअरिंगला 2nd इयरला आहे आणि लहान मुलगी वंशिका पवार ती 5वीमध्ये आहे. धन्यवाद. तात्या साहेबांना विनंती करतो की आपण महेंद्रचा सत्कार करावा. पुढच्या आहेत अनिलच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर अनिल आणि मी नात्याने जरी भाऊ असो पण भाऊपेक्षा मित्र जास्त होतो. अगदी 1ली पासून 10वी पर्यंत सलग नाही पण कोपऱ्यातला असेल तर लगेच सापडायचा. म्हणून आमचं ठरलेलं राहायचं
की मैदानावरचा बॉल याला शोधायला लावायचा नाही, पण त्या कोपऱ्यात असेल ना आम्ही सगळे बाजूला व्हायचो आणि तू शोध आणि त्याची एका मिनिटात नजर जायची. मग तो सांगायचा जिथे तुमची नजर पुरते पुरत केला तिथे माझी पुरते. म्हणजे जिथे तुमचं संपतं तिथं माझं सुरू होतं. आणि खरंच त्याचं शैक्षणिक क्षेत्रात आणि सर्व क्षेत्रामध्ये त्याचं योगदान अतिशय चांगलं आहे. त्यांचं अतिशय एक सुखी आणि समृद्ध परिवार आहे. सिंगिंग सर्व त्यांचे आवडते सहलीच्या बाबतीमध्ये असेल किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ असेल याचं एकदम डिटेलपणे ते सांगून आपल्या सगळ्यांना आजही ते मंत्रमुग्ध करतात. पुढचं ते बोलतील, मी थांबतो. जास्त काही माझी असं तारीफ करू नको मी तर मी माझी ओळख तुम्हाला सांगतो. मी अनिल वैदास सनेर, इयत्ता 10वीचा विद्यार्थी. आमची सगळी गँगच होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीत पुढे खेळायचं, अभ्यास करायचं, काही नाही केलं विचारू नका. म्हणजे चांगल्याच गोष्टी केल्या, वाईट काही केलं नाही. म्हणून आमचे श्री एम के पाटील माध्यमिक विद्यालय खेळदीगर या ठिकाणी. त्यानंतर पर्यवेक्षकाची जबाबदारी माझ्याकडे प्रशासनाची आपल्या शाळेची फार मोठी ती देणगी म्हणावी लागेल की मला तो दांडगा अनुभव कामातला. माझी पत्नी वर्षा अनिल सनेर आणि मी जे भटकतो, उन्हाळक्या करतो, इकडे तिकडे जातो ना, तिचा फार पाठिंबा आहे मला. मी कुठे बॅग भरली का ते समजून आज दौरा कुठेतरी चालले कुठेतरी. मी जायच्या वेळेला सांगतो तिला की मी आज इकडे चाललो. तयारी समजून जाते, बॅटरी चार्ज झाल्या, कॅमेरा काहीतरी कुठेतरी सवारी आहे. आणि मग हळूच सांगायचं मी चाललो तिकडे. साहजिक आहे वरती गडांवर कुठे चढताना भीती वाटते, पण मला तिने या गोष्टीत भरपूर सहकार्य केलेलं आहे. माझं सिंगिंग असेल, माझे ट्रॅव्हलिंगचे असतील, त्या बाबतीत तिचं मला पूर्ण सहकार्य आहे. ती पण BA कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करते RC पटेलला, 3rd इयरला आहे. आणि ही लहान, तिच्यापेक्षा 10 वर्षाची लहान आहे, 5वीला आहे. तर या ठिकाणी योगेश दादाने बरंच काही सांगितलेलं आहे. ॲक्च्युअल तसं काही नाही आहे. मी एकदम कॉमन आहे सगळा तुमच्यातलाच. फक्त खूप एक आनंद वाटतो की आपला हा एवढा परिवार आहे आणि आपण त्याच्यात सगळे सदस्य आहोत. एवढ्या वर्षांनी एकत्र आलो. आणि तिला पण उत्सुकता होती. 32 वर्षापूर्वी तुमचे मित्र प्रत्येक गोष्टीत आगाऊपणा करायला योगेश एक नंबर असायचे. त्याच्यानंतर महेंद्र आणि मी उरला मग शेवटी लागायचा माझा नंबर. जर काही झालं तुम्ही आवरून घ्या. पहिल्यापासून मी उलट त्यांना अहो बाबा तुम्ही मला पण फसवतात, पण काही नाही, ते बरोबर करायचे. आणि मार पण एकत्रच खायचो तिघजण. आणि तो मार पण आम्हाला गोड वाटायचा. धन्यवाद सगळ्यांनी या ठिकाणी मला बोलायची संधी दिली. यानंतर मी अनिल दादाला विनंती करेल. यानंतर अनिल दादा तुम्हाला विनंती करतो की कैलास कोळी या ठिकाणी आलेले त्याचे सुद्धा विषयी सांगायचं म्हटलं तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी खूप मोठी झेप घेतलेली आहे. आपल्यापेक्षा एक वेळ सिनियर आहेत. मित्रांखातीर ते आलेले आहेत. नमस्कार, मी कैलास गोविंदा कोळी, विटनेरकर. मी विटनेरचा आहे प्रॉपर, पण मी इथं शिकलो आणि मामाकडे आलो आणि इथंच राहिलो. आणि सरांच्या सानिध्यात मी इथं शिकलो. खरं तर मला एक 2 मिनिटं घेतो. मला फार इंग्लिशची फार भीती होती आणि मला आता इंग्लिशमध्ये 36 मार्क पडले आणि मी आज तात्यांमुळे आज मी शासकीय सेवेत आहे. आणि नाही आता तात्या पण रिटायर झाले, आम्ही बी रिटायरला आलो 4-5 वर्षांनी. त्यामुळे काय त्याच्यानंतर मी 1993 साली ग्रामसेवक झालो. त्याच्यानंतर ग्रामविकास अधिकारी झालो आणि आता मी कृषी विस्तार अधिकारी म्हणून आहे. माझा मोठा मुलगा वैष्णव कोळी हा UK ला MBA साठी गेलेला आहे. दुसरा मुलगा कॉग्निझनमध्ये आहे चेन्नईला. आणि माझी मिसेस देवांचे कपडे तयार करायचे काम करते आणि जवळजवळ 40-45 महिला आपल्याकडे कामाला आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी छाया विजय पाटील गलवाडे, हाऊसवाईफ आहे आणि एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा पुण्याला असतो आणि मुलगी 11वीला आहे. नक्षत्र रोटवा चोपड्याला राहते मी. कॉलेजला आहेत शिक्षक. अर्चना शिवाजी सनेर, तिकडचं नाव आहे अर्चना यशवंत पाटील. माझं गाव आहे आसोदा. मला एक मुलगा आहे, तो इंजिनियर सिव्हिल झालेला आहे आणि पुणे कॉर्पोरेशनला त्याचं JE म्हणून आत्ताच नुकतं नियुक्ती झालेली. आणि मी एक शिक्षिका आहे, SL चौधरी पर्यावरण शाळेला पर्यवेक्षिका म्हणून काम करते आणि तसंच CBSEची टेलर म्हणूनही काम करते. यानंतर पुढच्या गुरुजन आणि माझ्या मित्रांनी जे मेहनत घेतलेली आहे, अनिल सनेर, योगेश सनेर आणि शेखर आणि
महेंद्र पवार यांनी आम्हाला फोन वगैरे करून सर्वांना जमवलं, त्याबद्दल त्यांचं अधिक अभिनंदन. मी सध्या नाशिकला आहे, कंपनीमध्ये कार्यरत आहे, प्रेस ऑपरेटर म्हणून आहे. माझा मुलगा शेवटच्या वर्षी बी मेकॅनिकल इंजिनियर म्हणून आहे. एवढं बोलून धन्यवाद. हा, शरदची पण फार तळमळ होती या कार्यक्रमासाठी. नेहमी फोनवर तो सांगायचा की करून टाका एकदा कार्यक्रम. आणि यानंतर भविष्य इयत्ता तुकडी ब. मी सध्या शेती करतोय. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगा जो आहे तो BCA करतोय आणि मुलगी जी आहे ते 11वी सायन्सला आहे. बोलवा बोलवा, दोघं जणांनी यायचं ना, बघून घेऊ काय होईल ते. बाबाला मी आमंत्रित करतो या ठिकाणी. हा, लहानपणी मॅच फिक्स करायचा तो. वहिनींनाही सोबत घ्यायचंय. 3ऱ्या वर्षाला 12वीला आहे. 12 वर्ष कृषी केंद्र चालवलं, आता शेतीमध्ये लागलेलो आहे पूर्णतः. सांगितलं आणि शाळेच्या तर खूप आठवणी आहेत, मनात खूप आहे बोलण्यासारखं. पण एवढं बोललं ते पण खूप आहे ना आमच्यासाठी. अनुभव भरपूर आहेत सरांचे. गोपालांना सन्मान. एले पाटील सर वर्गात यायचे ना, तर त्यांचा जो शिकवायचे त्या दिवसाचे स्पेलिंग पाठ करून आणायचे. मग सरांनी शाबासकीच दिली. त्या शाबासकीने उन्नर यायचा. खूप सांगायसारखं आहे. आदरणीय खासने सरांना मी विनंती करतोय आपण सन्मान चिन्ह द्यावं. पुढचे विद्यार्थी आहेत त्यांचेच बंधू प्रकाश सूर्यवंशी उर्फ भैया यांनी स्टेजवर यायचे. सपत्नीक. प्रकाश वामन सूर्यवंशी. मिसेसचं नाव संगीता प्रकाश सूर्यवंशी. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा पुण्याला आहे, मुलगी BBAला आहे. इथं सोबतच आहे. माझी तुकडी तो आहे. मी वसतिगृहाला चौकीदार म्हणून आहे आत्यालाच. PY पाटील वसतिगृहाला. AB पाटील सर तेव्हा वागलं नाव आम्ही चिडवायचो त्याला, भामटे. आता भामपूरवाले ते जुने भामपूर. माझे इथले मामा होते. मी मामांकडे शिकायला होतो आणि मी आत्ता पुण्यात iSecure IT प्रायव्हेट लिमिटेडमध्ये PRO या पदावर आहे. आणि माझी मिसेस केतकी गारमेंट लेडीज वेअर नावाने आमचं दुकान आहे सिंहगड रोडला. मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. तो सायन्स पास झाली, यावर्षी इंजिनिअरिंगला आहे ती. मुलगा हा 9वीला आहे, नोमोवीला. तर खरं तर या चेतन नेहमी येत असतो माझ्याकडे PMCच्या कामानिमित्त. माझे कारण प्रोजेक्टवरच आमची कामं जास्त करून चालतात. जास्त CCTVचे टेंडरचीच कामं माझ्याकडे असतात. त्याच्यामुळे मी त्या कामांमध्ये जास्त बिझी असतो. आणि मिसेस माझी कपड्यांचा व्यवसाय बघती. बाकी या शाळेने जे घडवलं मला, कारण मी खूप म्हणजे खूप आगाऊ होतो मी. आणि म्हणजे मी इतका खोडकर होतो, मी कोणाचंही नाव केव्हा घेईल अजिबात सांगता येत नाही. मी माझा आरोप कुणावरही टाकून द्यायचो मी. आता पण तसंच येतो. म्हणजे मला SB सोनवणे सर ना, मला म्हणजे इंग्रजीचा माझा गृहपाठ कधीच असायचा. माझ्या गृहपाठाच्या वह्या कायम रिकाम्या असायच्या आणि मी कायम मार खायचो. आणि भाविस्कर सरांनी मला गणित शिकवलं. नंतर बेरे सर होते आपल्याला क्लास शिकवायला लहान हॉटेलला. त्याच्यामुळे मी या ज्या शाळेने जे मला घडवलं, जेव्हा मी आज जे काही पोट भरतोय की या शाळेच्या याच्यावरच आहे. थँक्यू. राजेंद्रचा सत्कार VP पाटील. मी रामकृष्ण यशवंत सोनवणे तुकडी. मी बायकोचं नाव बनिशा सोनवणे आणि होतं का आपण. मुलाचं नाव ऋषिकेश सोनवणे, मुलीचं नाव निशा सोनवणे. मुलगा डिप्लोमा इंजिनिअरिंगला 2ऱ्या वर्षाला आहे इलेक्ट्रिकलला. मुलगी BBA करते आहे फर्स्ट इयरला, प्लस डान्स क्लास चालवते.
आणि मी गुजरातमध्ये मेहसाणा जिल्ह्यात कडी येथे एअर कंडिशनिंग सिस्टम इंडिया लिमिटेडमध्ये परमनंट जॉब करतो. मी 27 वर्षापासून तिथं परमनंट आहे. थँक्यू. पी.सी. पाटील सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. यानंतर पुढे आणि तो गुण त्याने आता पण जोपासलेला आहे. वर्गात मॉनिटर व्हायचा तर आता गसमध्ये संचालक झाला. तिथे पण लोक आता म्हणजे त्याचं कार्यक्षेत्र आता वाढलेलं आहे. मी शेती करतो. माझं हेच गाव आहे, हातेड गाव आहे, परंतु माझी कर्मभूमी प्रगणी डांगरी आहे. त्यांचा सत्कार रुपये 5 येथील शाळेला आणले होते आणि अतिशय मॉडेल अशा प्रकारची शाळा त्या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याने अभिमानास्पद होत आहे आपल्या सगळ्यांसाठी. सगळ्यांनी इयत्ता 2 मध्ये होतो. बाविस्कर, पत्नी भारती रमेश बाविस्कर आणि मनोश्री राजेंद्र बाविस्कर. मुलगा आहे, BSc करतोय. यानंतर लक्षात येईल. सगळ्यांनी मंचाच्या सेंटरला यायचं मध्यभागी. ओके सर. मनीषा प्रल्हाद पिंगळे. बोलून घ्या ना हो, संधी मिळते तुम्हाला बोलायची. मी मनीषा प्रल्हाद पिंगळे. माझे वडील पण इथंच होते हेड पिऊन म्हणून प्रल्हाद शामराव पिंगळे. मी तुकडीतली. माझे मिस्टर बटू गोकुळ सोनार. मी व्हायस. धन्यवाद. त्याचा सत्कार आहे. चालेल. ओके. मी इंदिरा देवदासीशी. पहिले सगळे माझे गुरुजन यांचा नमस्कार करते सगळ्यांना. माझं माहेरील इंदिरा देवदास इंदिरा नारायण निकुंभ. सासरकडे इंदिरा देवदासीशी. पती माझे मारवाड पोलीस स्टेशनला PSI पती आहेत. आणि मला एक मुलगा मुलगी. मुलगा पुण्याला असतो, इंजिनियर आहे तो. दिदी माझी RC पटेल इंग्लिश मीडियमला टीचर आहे श्रीपूरला. हो. छान. बस एवढंच बोलते मी, पहिल्यांदा बोलते. त्यांचा सत्कार बोलायचं देण्याच्या अगोदर ज्या दिवसाची तुम्ही आपण सर्वजण वाट पाहत होतो, जसे शाळांमध्ये माता पालक मेळावा, नंतर पालक मेळावा, शैक्षणिक मेळावा, जसा हा शैक्षणिक उपक्रम राबवला जातो, त्याच पद्धतीने आज या 32 वर्षांनी ज्या गुरुवर्यांनी मला घडवलं त्यांना प्रथमतः नमन. आणि या शाळेत आपला कार्यक्रम होणं हे आपला सद्भाग्य समजतो. अशातच एक महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित नामांकित शैक्षणिक संस्था या प्राथमिक शाळेचं 29 वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून मी कार्यरत आहे. मिसेस विवेकानंद माध्यमिक विद्यालय चोपडा. मुलगा मोहित भूपेश सोनवणे, BTech कॉम्प्युटर CC DY पाटील. धन्यवाद. भूपेशच्या नेक्स्ट बोल अनिल. नेक्स्ट पुढचे विद्यार्थी आहेत. नमस्कार सगळ्या गुरुजनांना नमस्कार करते. मला ओळखतात आपण सगळे. मी पौर्णिमा युवराज बाविस्कर. आसोदेकर होतो आम्ही, इथंच राहतो आम्ही. हो. तर मी आता दैवतला असते. माझे मिस्टर नाही आहेत आज. मी श्रीमती पौर्णिमा विकास बधाने दैवतचे आहेत आम्ही. आता सध्या मी नाशिकला असते. या दिवसाची खूप 1 महिन्यापासून आतुरता होती मला खूप. म्हणजे जवळजवळ आमच्या जवळचे माझे पुतणे भाचे यांचे गेट टुगेदरचे कार्यक्रम होत होते ना. मला पण कुठेतरी वाटत होतं आपला पण कार्यक्रम व्हायला पाहिजे, याची माझी खूप अपेक्षा होती. तर मला नंतर सगळे मित्रमंडळी सगळे जमले दिवाळीच्या ग्रुपमध्ये. त्यांनी ठरवलं. तर मला अनिल दादाचा पण फोन आला, शरद सनेर माझ्याकडे आले. मग म्हणे आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. म्हटलं खूप छान आहे, आनंदच आहे. म्हटलं आम्ही सगळे हजर राहू म्हटलं कार्यक्रमाला. खूपच आनंद झाला. सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानते. ज्यांनी या कार्यक्रमाला खूप मोठी हे दाखवली आहे ना, त्यांचे खरंच मनपूर्वक आभार. सगळ्यांना नमस्कार. JB सोनवणे सरांना, आदरणीय सरांना विनंती करतो आपण. तो इंजिनियर आहे, नाशिकला असतो तो. हर हुन्नरी कलाकार सतीश बोलतो. सतीश बोलतो. ओके सर. नमस्कार. नाही, माझी मिसेस येते, साखरपुड्यात गेलेली ती. साखरपुड्याचं तिच्याकडे नाही, मी पण जातो.
आजचे दिवस म्हटलं तू जाऊन ये. मी सतीश शिवाजी बोरसे, माझं मुळगाव विसखेडा, हल्ली मुक्काम अकुलखेडा. मी विभिनांचा पुतण्या. 2 मिनटं घेईल, बोलावं असं वाटलं म्हणून आज बोलण्याची मला संधी भेटली. मी जिल्हा परिषदला प्राथमिक शिक्षक म्हणून डोके खुर्द येथे आहे आणि मी आमचे प्रधानाध्यक्ष यांच्याच संघटनेत जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो. माझा ऑर्केस्ट्राचा व्यवसाय देखील आहे, सामाजिक सेवा देखील करतो आणि आलेल्या नडल्याला जसं योगाने सांगितलं तसं आम्ही दोघंजण आम्ही समाजसेवा करत असतो. एक प्रसंग सांगतो. योगा सांगू का? सांगू 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 आबा माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही फक्त. आबांचा विषय आमचा क्लास समोरचा होता. आता कोणी सांगत नाही आहे वर्ग. हा समोरचा वर्ग ते मुलं उभे आहेत ना, तो वर्ग होता. आबा वर्ग शिक्षक होते. श्याम आलाय का? श्याम कापडणे नाही. आबा सॉरी, मी आज व्यक्त करतो. माझी त्याची मारामारी या वरंड्यावर झाली. श्याम कापडणे आणि माझी त्याची मारामारी झाली. ती भानगड अण्णांकडे गेली. अण्णा मग तुमचे वर्ग शिक्षक कोण आहे त्यांच्याकडे जा. मग आबांकडे गेलो. आबा म्हणे विभिनाना इकडे या म्हणे. नाना म्हणे तुम्हीच बघा म्हणे ते काय म्हणलं का सांगा म्हणे त्याचं काय आहे. मग आबा म्हणे काय झालं रे म्हणे. म्हटलं मग दगड इथूनच घेतला. दगड इथून घेतला. म्हटलं आबा का दगड दिसतोय का? म्हटलं आबा हो म्हणे. आबांना मारला मी तो. आबांना मारला. आबांना म्हटलं तुम्हाला लागला का? म्हण नाही. म्हटलं हा जेवढा दगड होता असंच मारला आणि तो मला मारला आणि त्याने मला मारलं. म्हटलं मग मी त्याला मारू नको का? बरोबर आहे तुझं. मी काय सांगू ते आता. आणि सर्वात जास्त अनुभव या हातेळ्याला माझा जास्त आहे. कोणाचा जेवढा नसेल ना, कारण 10 वर्ष मी जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये 10 वर्ष होतो. माझा रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम देखील ह्या स्टेजवर झालेला आहे. जवळजवळ 25 कलावंत ह्या स्टेजवर माझे आलेले आहेत आणि एक मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि ते तात्यांच्या माध्यमातून बाविस्कर सर, PC आबा असतील. एक चांगली संधी मला ह्या हातेने दिलेली आहे आणि हातेमुळेच मी आज जे काही नाव कमवतोय ते फक्त हातेने दिलं म्हणून मी उज्ज्वल नाव करतोय आणि सगळ्यांची साथ आहे. आणि तात्यांसारखे आमचे नेते आहेत, बाविस्कर साहेब सर आमचे मेवणे आहेत, त्यांचे देखील आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. मी एवढा परिचय माझा देतो. माझी मिसेस ही बालमोहन प्राथमिक शाळा चोपडा येथे कार्यरत आहे. मला मोठी मुलगी MBA करून पुण्याला कंपनीत आहे. लहान मुलगी ही B फार्मसी शिरपूर येथे करत आहे. तुझं या ठिकाणी बरंच बोलण्यासारखं आहे परंतु आज बोलत नाही. मी VS नानांना विनंती करतो की आपण सरांचा सत्कार करायचा आहे. पुढचे विद्यार्थिनी आहेत मनीषा सोनवणे. चला ओके सर. विश्वासराव सोनवणे. मी शिरपूरला असते. मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा बी कॉम्प्युटर झालेला आहे, जॉबला आहे. आणि लहान मुलगा MCA झालेला आहे, तो पण जॉबला आहे. दोघीजण पुण्याला असतात. मी राहायला शिरपूरला आहे. इंजिनियर होते. त्यांना शेतीची आवड आहे म्हणून ते शेती करतात. मला ठाणेरला दिलंय. ताईंचा सत्कार मी या शाळेच्या विद्यार्थी म्हणजे मी 6वी क पासून जॉईन केलं. त्यावेळेस आमच्या क्लास टीचर होत्या उषा मॅडम. मी श्यामा नाही आहे त्यामुळे माझी बोलण्याची एवढी प्रॅक्टिस नाही आहे. पण आउट ऑफ द फील्ड जाऊन म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाणं त्याच प्रकारचं मला वाटतं. मी सुद्धा एक आपण एवढे 100 विद्यार्थी आहेत
पण त्याच्यातलं कुठलंही इंजिनिअरिंग फील्डमध्ये गेलेलं मला वाटत नाही आपल्यापैकी, आणि मी इंजिनिअरिंग केलेलं आहे बरोबर. आता सर्वांचे मुलं वगैरे इंजिनियर आहेत. माझी मिसेस उज्ज्वला सुनील पाटील, मुलगी गायत्री सुनील पाटील ही डॉक्टर MD करते, आणि मुलगा ईश्वर सुनील पाटील हा कॉम्प्युटर इंजिनियर झालेला आहे. तो आता CCL ला जॉब करतोय. एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद. सुनील सर, त्यांचा सत्कार आपण आपल्या सर्वांमार्फत करूया. योगेशला मी विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या वतीने ट्रॉफी दिली. मी योगिता विजयराव सोनवणे. तसं माझं शाळेत सरनेम पाटील लावलेले. वर्तमान नाव आहे माझं योगिता नंदकिशोर मोरे. सांगते. माझं गाव चापोरा, बुऱ्हाणपूर जिल्ह्यात MP मध्ये. मी प्राथमिक शिक्षक आहे. माझे मिस्टरही प्राथमिक शिक्षक आहे. मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा BE झाला आहे, तो बडोद्याला आहे SI2 टेक्नॉलॉजी कंपनी. त्याचं लग्न झालं यावर्षी. छोटा मुलगा आहे, तो BAMS करतोय, 3rd इयरला आहे. आय थिंक मी पहिल्यांदा सर्वांमध्ये माझ्या मुलाचं लग्न झालंय. मी आदरणीय खासने सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार. नाथीलाल सोनवणे, राहणार भारडू. माझे हाऊसवाईफ माधुरी एकनाथ सोनवणे. तसंच मला 2 मुली आहेत जोड्या, उन्नती एकनाथ सोनवणे आणि उत्कर्षा एकनाथ सोनवणे. दोघंही BSc ऑप्टोमेट्री झालेले आहेत, ऑप्थल्मिक. आता दोघंही जॉबला आहेत. एक गुरुजी हॉस्पिटल नाशिकला आहे आणि दुसरी रुबी स्टार हॉस्पिटल जामनेरला आहे. आणि मुलगा आहे 3rd इयर BTechला आहे, इंजिनिअरिंग वाघोली JSPM कॉलेजला. तसंच मी आता सध्या सोनवत हायस्कूलला या संस्थेने चालवलेल्या सोनवत शाळेमध्ये कार्यरत आहे. जवळपास 28 वर्ष मला सेवा झालेली आहे माझी. आणि सर या शाळेचे जावई पण आहेत. हो, त्यांचे सासरे पण मंचावर बसलेले देवी पाटील सर. आणि भाग्याची गोष्ट एकाच संस्थेत दोघं आहे. एक रिटायर झाले की दुसरे आहेत अजून. त्यांचा सत्कार नानांनी करा. पुढच्या विद्यार्थिनी आहेत वसुमती भांबरे. या सर. वसुमती ते हरचंद भांबरे, लहान हातवेळ. आमचं खरं गाव, माझं माहेरचं गाव शिणकड आहे, पण आम्ही हातवेळमध्ये राहतो. आणि मला दिलं आहे अनोरद्याला जिजाबराव संतोष बोरसे. माझे मिस्टरांचं नाव आहे आणि मुलाचं नाव आहे राहुल जिजाबराव बोरसे. तो इंजिनियर आहे मेकॅनिकलमध्ये. आणि मुलगी MA मराठी झालेली आहे, तिला जवखेड्याला दिलं आहे. गुरुजनांना नमस्कार. याच्यासाठी तयार राहायचं. बोरसे. हॅलो, मी सुखदेव गोविंदराव बोरसे, राहणार दुपे बुद्रुक. मला 2 मुली आहेत. एक मुलगा आहे, एक मुलगी M.Com झालेली आहे, दुसरी मुलगी B फार्मसीला 3ऱ्या वर्षाला आहे, मुलगा 9वीला आहे. मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. SB सोनवणे बोरसे. हो. शरद सोनवणे, शरद शहादू सोनवणे. असे चेहरे की जे मला पाहिलेलं न पाहिलेलं असं. एकंदरीत ज्या शाळेत मी लहानाचा मोठा झालो, इयत्ता 1ली ते 4थी या आदर्श प्राथमिक शाळेत, त्याच्यानंतर मी हायस्कूलला शिकलो, 5वी ते 10वी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर मी माझा परिचय करून देतो आणि कशा खडतर आयुष्यातनं मी शिक्षक बनलो आणि माझी पत्नी शिक्षिका आहे. तर मित्र, ज्या एक मोठी मुलगी ती चावरा शाळेत शिकत होती, तर CBSEला तिला 93.8% मिळाले. ती आज नीटच्या क्लासेससाठी नाशिकला आहेत. आणि एक मुलगा आहे 7वीला आहे, तो पण CBSEचं शिक्षण घेत आहे. धन्यवाद. हा, तर आपल्याला अजून खूप कार्यक्रम घ्यायचा. शरद सुनंदा पाटील.
शेती काम करतो मी. हो. सर हात लावून घ्या सर. सर टॉपीला हात लावायचा. ओके चला. आमचे जळगावला असतो, सुप्रीम पाईपला आहे. 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगा इंजिनिअरिंगला आहे, 3rd इयरला, आणि मुलगी 1ल्या वर्षाला आहे. धन्यवाद. सरांचा सत्कार. ओके सर. राम सोनवणे, मी राहणार हातेड. माझी पत्नी साधना प्रकाश सोनवणे. मी शेती काम करतो. हां, ते पण सांगतो. आणि कांतीलालची ओळख. आता वर्डीला वास्तव्यास आहे. काम माझं शेती काम आहे. 2 मुलं, एक मुलगा BCAला फर्स्ट इयरला आणि 2 नंबर मुलगा 9वीला प्रथमेश. कांतीलालचा सत्कार कैलास भोसरबंदी करायचा. हां, सौ मोनाली कांतीलाल शिंदे, हाऊसवाईफ. तर 2 विद्यार्थी आहेत का? शेख, नमस्कार. मी सूर्यकांत हिम्मतराव पाटील, गाजीपुरे, क तुकडे. काही कारणास्तव फॅमिलीला आणता आलं नाही. मला 2 मुली आहेत आणि मी आता सध्या वास्तव्याला बदलापूरला आहे. सरांचा सत्कार. धन्यवाद. माझं नाव रत्ना आत्माराम सोनवणे. माझं गाव मारवड. रत्ना संजय साळुंखे. माझे मिस्टर 6 महिने झाले ग्रेडर मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगी BA सिव्हिल झाली. मुलीचं लग्न झालंय. जावई पुण्याला इंजिनियर आहेत. एक नातू आहे अधिराज. माझ्या वर्गमित्रांनी सांगितलं आजी झाले तर परिचय द्यावा लागेल, म्हणून मी सांगितलं की मला एक नातू आहे अधिराज. आणि मुलगा BSc ॲग्री. म्हणजे सिनियर सिटीजन पण आहेत आपल्याला. मुलगा MBA होऊन नाशिकला वनिता ॲग्रो कंपनीत आहे. ताईचा सत्कार मॅडमांनी करावा. नेहमीच एकच वाक्य राहायचं तात्यांचं. आणि माया मराठे, चारुशिला सूर्यवंशी, चारुशिला सोनवणे, रेखा भारती. आम्हाला एक सवय होती, बोरवाली बाई आली की आम्ही ठरवलेलं होतं तात्यांकडे जायचं. सर आम्हाला 25 पैसे द्या ना. बाई असं ठरलेलं राहायचं. आज मी मागायचं, उद्या तिने मागायचं. पण सरांनी आम्हाला कधीच नाही म्हटलं नाही. आम्ही घेताना म्हणायचो सर 50 पैसे द्या, मी उद्या देऊन देईल. कधी परत केले नाही आम्ही सरांना. जीपी तात्यांनाही तसं. हे 2 लोकांकडनं आम्ही नेहमी पैसे घ्यायचो की सर आज यांच्याकडनं, तर आली का पुन्हा त्यांच्याकडनं की सर आम्हाला 50 पैसे द्या, 25 पैसे द्या. सगळ्यांनी वाटून खायचं. बोरच खायचं फक्त. बोरवाली बाई आली नाही, सरांना नाही दिले कधी बोर, फक्त पैसे घ्यायचे. परतही केले नाही कधी. पुढचे विद्यार्थी आहेत. ओके चला. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय अध्यक्ष आणि माझे गुरुजन वर्ग आणि राजकीय क्षेत्रातील माजी आमदार तात्या सोनवणे साहेब. आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम म्हणजे खास आमच्या सर्वांसाठी सुख आणि दुःखाचा हा कार्यक्रम आहे. आम्ही 32 वर्षापासून आम्ही एकमेकास आज भेटलो ते म्हणजे मी या ठिकाणी तरडी होऊन हातेड ह्या हायस्कूलला शाळेत यायचो. तरडीहून येत असताना माझ्यासोबत गणेश पाटील आम्ही 2 जण अपडाऊन करायचो. आणि मी प्राथमिक शिक्षण 1ली ते 7वी या प्राथमिक शाळेत तरडी येथे केलं आणि श्री शिवाजी हायस्कूलमध्ये 8वी ते 10वी या ठिकाणी मी शिक्षण घेतलं. मला या शाळेने खूप मोठा संस्कार दिलेला आहे आणि हा संस्काराचा दागिना मी खरोखरच घेऊन गेलेलो आहे. एलेमा अण्णांचं डिसिप्लिन आणि PTचे पवार सर या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही शर्टिंग जरी केली नसेल, येत असताना एक किस्सा सांगतो मध्ये, शर्टिंग केली नसेल तरी देखील आम्हाला फटके बसायची. आणि मग आम्ही काय करायचो, गणेश
पाटील आणि मी मध्येच अशी पद्धतीने शॉर्टकट शर्टिंग करायचं. तरी पवार सर मध्ये लाईनीत येताना ती शर्टिंग काढून टाकायची, म्हणजे समजून जायचं. पण इथली डिसिप्लिन मला खरोखर वाखाणण्यासारखी या शाळेतली वाटते. आणि खरोखरच इथलं मी जे काही माझ्या इथल्या गुरूंनी दिलेलं आहे तेच मी घेऊन गेलेलो आहे. आणि माझ्या भविष्याच्या जीवनामध्ये जे काही मी या शिक्षण घेऊन ATD आणि आर्ट मास्टर शिक्षण मी केलेलं आहे. आर्ट मास्टर डिग्री करून मी आर्ट मास्टर म्हणून पीपल एज्युकेशन सोसायटी या विद्यालयामध्ये मी सध्या कार्यरत आहे. 32 वर्षे माझी सेवा झालेली आहे. तसेच मला 2 मुलं आहेत. राहुल प्रताप सोनवणे हा MBBS हे झालेला आहे, मास्टर डिग्री घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा पियुष सोनवणे आहे, तो 12वीला आहे सध्या, 12वी सायन्सला. आणि काही कारणास्तव मी मिसेसला घेऊन आलो नाही, कारण मध्येच गाडीने धक्का दिल्यामुळे ते ॲक्सिडेंटसारखा इन्सिडेंट होत होता. त्यामुळे मी मुलाला काही आणता आलं नाही सोबत, फॅमिलीला टाकून आलो. आणि हा कार्यक्रम कसं तरी धावपळ करत साधण्याचा प्रयत्न केला. एका मित्राकडून गाडी घेतली आणि तसंच या ठिकाणी पोहोचलो. मी आजच्या या कार्यक्रमामध्ये सांगण्यासारखं खूप आहे. आठवणी एवढ्या आहेत की मी जेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांना मनोगतासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे. या ठिकाणी फक्त परिचय देऊन आपण जायचं. मी करतो, शेतीवर उत्पन्न भरपूर काढतो, कांदा भरपूर लावतो, सगळं आपलं. PR वैश्य सरांनी केलेले शपथनी ओके सर. अतिशय कठीण परिस्थितीतून करण भाईसाहेब सुनावणे हातीला राहतो. माझा पेट्रोल पंपचा व्यवसाय आणि शेतीचा व्यवसाय. माझी मिसेस मोनाली मकरन सोनवणे, ते MA BEd आहेत पण हाऊस वाईफ आहे. मुलगा 12वीला आहे आणि मुलगी माझी छोटी 3रीला. चला सर. ओके. अवर्गीच्या तुकड्याच्या विद्यार्थी. माझी विशेष उज्ज्वला शरद बोरसे, मी शेती करतो. शरदचा सत्कार नानांनी करावा. सरांना मी विनंती करतो. मुलाचे नाव जय शरद बोरसे, ॲग्री करतोय. मुलगी वैष्णवी शरद बोरसे, 12वी सायन्सला आहे. बैदास पाटील मंचावर आहेत. ते पुण्याला उद्योजक आहेत. अतिशय उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी. मी गणेश बैदास पाटील, राणा तरडी. सध्या पुण्याला माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. ती माझी मिसेस तो मीरा गणेश पाटील, एक मुलगी आहे अश्विनी गणेश पाटील आणि 2 मुलं आहेत ट्विन्स, एक यशराज गणेश पाटील, एक यतीश गणेश पाटील. यांचा सत्कार आहे संगीता कोतकर. लहानपणी मी संगीता चिंदू कोतकर. मी नाशिकला असते. मी BSc केमिस्ट्री केलं आणि MCM केलं. 2 वर्ष कॉम्प्युटर टीचर म्हणून जॉब केला शाळेत नाशिकला. पण मी आता ट्युशन घेते मुलांच्या. हां, मी गंगापूर रोडला असते नाशिकला. गंगापूर रोड. अरे वा, मग तर अजूनच छान. कॅनडा कॉर्नर. हां, आता इतकं आहे मला, इतकं कावूर उठतंय की काय बोलावं आणि काय नाही. लहानपणी आम्ही स्वागत गीत म्हणायचो, करू स्वागत प्रेमी सुजनांचे, हे हृदय पुष्प फुलकित झाले. त्यावेळेस त्या गाण्याचा स्वागत गीताचा अर्थ एवढा कळत नव्हता. पण आज खरोखर ते हृदय इतकं फुलकित झालंय ना की काय बोलावं. सगळ्यांना बघून मी तर अक्षरशः 32 वर्षानंतर इथे आलेली आहे आणि माझे सगळे गुरुजन मला भेटत आहेत. त्यामुळे ही तर माझ्यासाठी पर्वणीच ठरली आहे. आता काय आपण बघतो शाळांमध्ये मुलांना टाकताना पॅरेंटिंग किती अवघड झालेलं आहे. लाखो रुपये फी भरून सुद्धा आज आपण मुलांना, पॅरेंट्स आणि मुलं दिवसभर बिझी असतात. हे क्लास ते क्लास, सर्वांगीण विकासासाठी मुलांना खरोखर खूप फिरवावं लागतं. आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला आपल्या शाळेने, आपल्या गुरुजनांनी आपल्याला एका छताखाली या सगळ्या गोष्टी मिळवून दिल्या. म्हणजे अक्षरशः प्रात्यक्षिक दाखवले. मॅडम तर कधीच रिकाम्या हाताने यायचे आणि हातामध्ये पृथ्वीचं गोल मॉडेल
वृत्तिगोल आहे, त्यांनी मॉडेलवरून शिकवलं. हातात फळे असायचे, राज्य राजधान्या. आजही मी मुलांना शिकवताना मला ते सगळं डोळ्यापुढे असतं. कधीही गणितात अचूकता नसते. गणितासाठी तर मी खरोखर फेमस आहे. डी.झेड. पाटील सरांना आपण कधीच विसरू शकत नाही. बेटा म्हणणारे आपले तात्या, अगदी मायाने हाक मारणारे, त्यांनी बेकरीतले नानखटाई जे असेल, बिस्किट असेल, एका बिस्किट सगळ्या वर्गाला वाटून दाखवणं आणि तो वास अजूनही त्या कार्यानुभवच्या शाळेत वास, ती शाळा सगळं अजूनही जसे तर तसे स्मरणात आहे. म्हणजे बालपणीचा काळ हा किती महत्त्वाचा असतो. शालेय शिक्षणाचा काळ हा आपला किती महत्त्वाचा असतो. जास्तीत जास्त काळ आपण हा जीवनातला जास्तीत जास्त काळ हा आपण शालेय शिक्षणात घालत असतो आणि तो म्हणजे तो का महत्त्वाचा असतो बघा. आपण इतक्या लहानपणी शिकलेला, आज 40-50 आपण सगळ्यात, तरी सगळ्या गोष्टी आजही आपल्या सगळ्यांना स्मरणात आहे. म्हणजे ते आपण नुसतं शिकत नाही तर आपल्या स्मृतीपटलावर त्या सगळ्या गोष्टी अक्षरशः कोरल्या जातात. म्हणून मी तर खूप भाग्यशाली आहे की मला असे गुरुजन, असे सगळे सहकारी मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांसाठी, आपल्या आयोजक मित्रांसाठी सगळ्यांनी खरंच एकदा खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या की त्यांच्यामुळे आज मला ही संधी मिळाली. धन्यवाद ताई, आपलं सगळ्यांचं याच्यात सहकार्य आहे. माझ्या सगळ्या गुरुजनांना, आपल्या सखियांना परमेश्वर निरोगी दीर्घायुष्य देव, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. ताईंना मी विनंती करतो, मॅडमांनी ताईंचा सत्कार करायचा आहे. सोनवणे लहान आदिवासीला तुकडीचा मुलगा आहे आणि 2 मुलं आहेत, तिलक श्यामकांत सोनवणे आणि जिगड श्यामकांत सोनवणे. माझ्या मिसेसचे नाव उज्ज्वला श्यामकांत सोनवणे. माझं राहण्याचं सुरतला आहे. माझं वर्किंग पार्टनरशिपमध्ये रेडीमेडमध्ये चालतं माझं. आणि माझ्या खालती साडीचं दुकान आहे. इथे श्यामचा सत्कार PC पाटील सरांनी करायचा. यानंतर पुढचे राहणारा शेळायचा होतो, पण मी बारडूला मेवण्यांकडे शिकायचो शेळा. माझा मोठा मुलगा रेडिओलॉजिस्टला MD साठी टाटामध्ये, 2 नंबरचा मुलगा जळगाव गव्हर्नमेंटला MBBSला लास्ट इयरला आहे. मी जळगाव जिल्हा ग्रामसेवक नोकरांची सहकारी पतपडी तिथं मॅनेजर म्हणून काम करतोय. धन्यवाद. त्यांचा सत्कार तात्यासाहेबांना. त्यानंतर पुढचे विद्यार्थी आहेत कैलास अमृत भाविस्कर. यांनी मंचावर यायचे. सुषमा सोनवणे, सुषमा शालिक सोनवणे. राहणारा शेती काम करतो. त्यांचा सत्कार PC पाटील सरांनी केले. राम पाटील पुढचे विद्यार्थी. हा सगळा जो हा कार्यक्रम आहे, आपले जे बालमित्र योगेश, अनिल दादा, भूपेन दादा, शेखर दादा यांनी सगळ्यांनी एवढ्या काळजीने आणि एवढे खूप छान पद्धतीने घडून आणला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्या सगळे. माझे नाव सुषमा शालिग्राम सोनवणे. मी लहान आतेड, माझं गाव घोडगाव. माझे मिस्टर उत्कृष्ट शेती करतात. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं, मुलीला 1 गोड नात आहे. जावाई IT इंजिनियर आहेत, मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे. आम्ही दोघं जणी घरी शेती करतो आणि माझाही छोटा मोठा चक्कीचा व्यवसाय आहे. आम्ही खूप सगळे आनंदात आहोत. धन्यवाद. भाऊसाहेबांना विनंती करतो, आपण ताई. राहणार काजीपुरा, 10वी अचा विद्यार्थी आहे मी. मी शेती करतो. आणि माझी मिसेस सरलाबाई दत्तात्रय पाटील, ते पण मला मदत करतात शेती. ही माझी मुलगी आहे आणि 1 मुलगा आहे. मुलगा अनुदानित आश्रमशाळा अंतोर्ली इथं नोकरीला येतो. तो 24 वर्षाचा आहे. आणि त्यानंतर मला 16 वर्षानंतर मुलगी झालेली ही लहान. ही सेकंड बीला पंकज ग्लोबल स्कूलला आहे. एकदास सोनवणे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मोठी मुलगी जॉबला आहे हस्ती बँकेत शिरपूरला. लहान मुलगी BSc करते केमिस्ट्रीमधून शिरपूरला आणि मुलगा चोपटायला आहे. मिस्टरांचं नाव जितेंद्र तुकाराम जाधव. आम्ही नेवाड्याला राहतो. तात्यासाहेबांनी त्यांचा सन्मान करायचा. ओके झाला चालेल. माझ्या मित्रमैत्रिणींना माझा प्रथम नमस्कार.
माझं नाव आहे भारती आधार सोनवणे आणि आता मला चोरवडला दिलेलं आहे भारती राजेंद्र माने. मला 3 मुली आहेत, 2 मुलींचे लग्न झालेले आहे आणि लहान मुलगी ती सिव्हिल म्हणजे IT इंजिनियर आहे पुण्याला. आणि मी मंगरुळ PSCला गव्हर्नमेंटला जॉब करते. अर्जुन हिरामन पाटील काजीपुरा तुकडी क. ही माझी मिसेस आहे कमलबाई अर्जुन पाटील. शेती करतो. 2 मुली 1 मुलगा. मोठी मुलगी पुण्याला आहे, लहान मुलगी जॉबला आहे पुण्याला आणि 1 मुलगा पोलीस भरती क्लास करतो. धन्यवाद. सरांचा सत्कार माधुरी प्रल्हाद यायचे. त्याच्यानंतर पुढच्या विद्यार्थी आहेत योगिता मधुकर पाटील. मी माधुरी प्रल्हाद पाटील गलवाडे. माझं गाव आर्थ. माझ्या मिस्टरांचं नाव रंगराव भाऊराव चव्हाण. ते माध्यमिक शिक्षक आहेत. आणि माझी मुलगी, मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगी जॉबला आहे आणि मुलगा ENT मेकॅनिकल झालेला आहे. त्यांचा सत्कार भाऊसाहेबांनी करायचा आहे. थांबून नाही. यानंतर पुढचे सत्कार. मी काजीपुराची आहे. मला खेडीला दिलं आहे. माझं नाव योगिता अशोक पवार. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. मुलगा माझा पुण्याला आहे जॉबला, मुलगी BTECला आहे. BSc आपलं BTEC इंजिनिअरिंग पारुल युनिव्हर्सिटी करते. मुलगा MSc केमिस्ट्री झाला आणि तो सिरम इन्स्टिट्यूट पुणे हडपसर इथे जॉबला आहे. धन्यवाद सर. सोनवणे. सगळ्यात कमी बोलणारी जयवंत पवार. मी शिंदखेड्याला राहते. मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये करस्पॉन्डंट सखी म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुली और 1 मुलगा आहे. मोठी मुलगी पुण्याला जॉबला आहे, लहान मुलगी संदीप फाउंडेशनला इंजिनिअरिंगला 3rd इयरला आहे. मुलगा RC पटेलला शिरपूरला B फॉर्मला 3rd इयरला आहे. मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभारी. धन्यवाद. त्यांचं झालं. तर फारसी मराठी जमत नाही म्हणून अगोदरच माफी मागतो. बरोबर. मी गुजरातमध्ये राहतो. हा, गुजराती चांगली जमते. बरोबर आहे. बरोबर. परत सांगतो, माझे योगराज नारायण गुर्जर म्हणून नाव आहे पण शाळेत पाटील लावलेले आहे. हिचे नाव वंदना योगराज पाटील आहे. माझ्या प्रिंटिंग प्रेसचा बिझनेस आहे. माझा मोठा मुलगा मेकॅनिकल झालेला आहे आणि लहाना पण मेकॅनिकल झालेला आहे. मोठा माझ्यासोबत बिझनेसमध्ये आहे आणि लहाना AMNS स्टील म्हणून हजिराला कार्यरत आहे. थँक्यू. करडी. यांचा सत्कार कैलास भाऊसाहेबांनी करायचा. वंदन करते. मी वर्षा पंढरनाथ बागेसकर. लग्नानंतर वर्षा मुकुंदा साळुंके. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा. मुलगी BDS डेंटिस्ट आहे, मुलगा MBBS लास्ट इयरला जॉर्जियाला. माझे मिस्टर PI लंडन. आता ते बोलते मग जावाई. या ज्या 2 व्यक्ती बसलेल्या आहेत तर या दोघांकडे माझी कुंडली आहे. मी इथपर्यंत कसा गेलो त्यांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क आहे. कारण माझं लहानपण ते कॉलेज अवस्था सगळं त्यांनी बघितलेलं आहे. शॉर्टकटमध्ये सांगतो, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. म्हणजे आता कोणीतरी बोललं की प्रॉब्लेम आला तर तुमचा नंबर द्याल. नाही, एक व्यक्ती त्यांच्या भाषणामध्ये बोलले की आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं. तर एका शब्दात सांगतो, जेव्हा विश्वाची कल्पना आली तेव्हा माझ्याकडे शून्यही नव्हतं. म्हणजे समजून घ्या तुम्ही काय स्ट्रगल केला असेल. थँक्यू. व्हेरी गुड. मी सन्मानित तात्या भाऊसाहेब. हा, आणि एक शब्द आता तात्या विचारतात. मी माझी सध्या पोस्टिंग ठाण्याला आहे. मी उषा मॅडमांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सिनियर पोलीस या ठिकाणी उपस्थित राहावं आणि सन्मान करावं. म्हणजे परमिशन नाही घेता CP साहेबांची मी इथं आलोय.
तिला प्रॉमिस केलं होतं की तू खूप सॅक्रिफाईस केले माझ्यासाठी. म्हटलं बघू चॅलेंज आहे. आम्ही रात्रभर प्रवास करून तिला आता पोहोचवलंय तुमच्यापर्यंत. थँक्यू. तिकडचं नाव सविता गणवंतराव वारे. माझं गाव किनगाव आहे. माझे मिस्टर ज्युनियर कॉलेजचे प्रोफेसर आहेत. मला एक मुलगी आहे ती MD कॉलेजला. कल्पनाबाई पर्वते. मला एक मुलगा एक मुलगी आहे. दोघी विवाहित आहे. मुलगा माझा सिव्हिल इंजिनियर झाला आहे आता मागच्या वर्षी. आणि मला 2 नाती आहेत. मी बंडूदादांना विनंती. सुनील हिम्मतराव पवार आहे. राजेंद्र मधुकर पाटील. म्हणून आपण राहूया आणि ज्याच्यावर संकट आलं तर त्याच्या संकटासोबत आपण संपूर्ण राहूया. कांताबाईचा सत्कार मी उषा मॅडमांना विनंती करतो की त्यांनी जागेवर जाऊन करायचं आहे. मी कांता भाऊराव वाविस्कर. मी तुकडी कला होती. मी इथंच राहते आता. असे आपले शाळेचे भूषण आदरणीय बहिष्कार भाऊसाहेब आणि तात्या तर यांच्या दोघांचं एक मनोगत आणि मार्गदर्शन होणार आहे. तर सुरुवातीला मी बहिष्कार भाऊसाहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं.